नमस्कार मंडळी, परिवार चॅनलमध्ये आज तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाणीपुरी बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे आता मी 1 वाटी पांढरे वाटाणे घेतले. वजनी बघितलं तर 250 ग्राम आहेत. हे वाटाणे आपण आता स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत आणि झालेले आहेत. आपण हे 2 तासासाठी भिजायला ठेवूयात. तुम्ही बघू शकता इथे आता आपण 2 तासासाठी वाटाणे भिजायला ठेवले होते. ते उकडायला ठेवूयात कुकरमध्ये. आणि वाटाण्याबरोबर आम्ही 2 बटाटेही त्यामध्ये घालणार आहोत शेवपुरीसाठी. पाणी ॲड करायचे. आता इथे आपण कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. या वाटाण्याला शिजायला वेळ लागतो. आपले वाटाणे शिजताय तोपर्यंत आपण गोड चटणी बनवून घेऊयात. तर त्यासाठी इथं मी चिंच भिजायला घालतोय आणि त्यामध्ये आम्ही थोडं कोमट पाणी करून घालणार आहोत, जेणेकरून चिंच लवकर भिजेल. त्याच्यामध्ये आपण गूळ ॲड करून घ्यायचं आहे. आपण आता इथे तिखट पाणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे आता मी कोथिंबीर घेतलेली आहे, पुदिना घेतला आहे थोडा, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 4 ते 5 अद्रकचे तुकडे, 7 ते 8 हिरवी मिरची घेतली आहेत आणि साधं मीठ घेतलं आहे आणि काळं मीठ पण इथे यूज केलं आहे. जिरं थोडंसं भाजून घेतलेलं आहे. इथे चाट मसालाही घेतला आहे. आता आपण हे मिक्सरला लावून घेऊयात. इथे आता मी मिक्सरला लावले आहे तिखट. इथे आमचं वाटण मिक्सरला लावून झालेलं आहे हिरव्या चटणीसाठी. तर ते आता आपण गाळून घेऊयात. आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण पाणी यामध्ये ॲड करू शकतो. चमच्याने वरती हलवत राहायचं. इथे आता आपलं तिखट पाणी बनवून तयार झालेलं आहे. आता आपण गोड चटणी बनवून घेऊया. चाट मसाला, आता आपण मिक्सरला लावू. तिखट चटणी अर्धा चमच यूज केले इथे. इथे आता आपलं गोड पाणी बनवून तयार झालेलं आहे आणि इथे आपलं उरलेलं आपण जे चाळलं आहे गोड पाणी आणि उरलेला चोथा आहे तो आपण फेकून देणार आहोत. आता आपण ही गोड चटणी थोडा वेळ गॅसवरती शिजवून घेणार आहोत. इथे वाटाणे आपले शिजलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये चमच हळद ॲड करणार आहोत, चवीपुरतं मीठ आणि याला आता स्मॅश करणार आहोत आपण स्मॅशरने. इथे आता आपला रगडा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे आता आमची पाणीपुरीची डिश बनवून तयार झालेली आहे. दिसायला तर डिश खूप छान दिसते. तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून नक्की बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि एक ट्रायसाठी मी तुम्हाला पाणीपुरी बनवून दाखवते.
असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.